आणि कशा प्रकारे तणावावरती येशूने मात केली हा विषय आपण शिकत आहोत. आणि हा विषय शिकत असताना आपण या विषयाशी संबंधित मुद्दा क्रमांक 1 जो आहे तो आपण काल बघितला होता. आणि तो मुद्दा होता की प्रार्थनेद्वारे येशूने तणावावरती मात केली. आणि येशूच्या जीवनाचं अध्ययन ज्या वेळेला आपण पहिल्या 4 सुवर्तमानातून करू लागतो त्यावेळेला आपल्याला समजतं की येशू देखील तणावाचा सामना जो आहे तो करत होता. आणि त्या तणावाचा सामना येशू करत असताना त्याने तणावाला कधीही स्वतःवरती हावी होऊ दिलं नाही. तर त्या तणावावरती मात करण्याकरता त्याने जो निर्णय घेतला होता तो आपल्याला मार्क याचा 5वा अध्याय आणि वचन 16 जे आहे ते दिसून येतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला वचन सांगते की तो अरण्यामध्ये एकांतात जाऊन प्रार्थना जे आहे तो करत होता. आणि प्रार्थना काय करते तर प्रार्थना आपल्याला आपल्या तणावावरती मात करण्याकरता मदत करत असते. आणि म्हणून आपण प्रार्थना करणारा व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रार्थना करणारा व्यक्ती असू आणि आपल्या जीवनामध्ये जर तणाव आले तर त्या तणावावरती आपल्याला सहजरित्या जे आहे ते मात करता येईल. पण जर प्रार्थनामय जीवन जर आपलं जर नसेल तर आपल्यावरती तणाव हावी होईल, आपल्याला तणावावरती मात करता येणार नाही. हा मुद्दा आपण काल जो आहे तो शिकलो. आता मुद्दा क्रमांक 2 आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 2 आपण लिहिणार आहोत. आपला विषय आहे येशूने तणावावर कशा प्रकारे मात केली. यातला मुद्दा क्रमांक 2 आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 2 आहे एकांतात जाऊन देवाबरोबर वेळ घालवला. मुद्दा क्रमांक 2 लिहा. येशू तणावाचा सामना करत असताना एकांतात जाऊन देवाबरोबर त्याने वेळ घालवली. आता तणावामध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेला त्या तणावाचा दुष्परिणाम हा आपल्यावरती मोठ्या प्रमाणात होण्याची जी काही शक्यता आहे त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. आणि मोठ्या प्रमाणात जे काही दुष्परिणाम आहेत तणावाचे ते आपल्यावर होऊन आपलं जे काही जीवन आहे ते अतिशय दुःखमय होईल. या अनुषंगातून अनेक गोष्टींना सामोरे जाण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे तर एकांतामध्ये जाऊन आपण देवाबरोबर वेळ जो आहे तो घालवला पाहिजे. पण अनेक वेळा तणावाचा सामना करत असताना आपण तणावाबरोबर जास्त वेळ घालवतो परंतु देवाबरोबर आपण जास्त वेळ घालवतो. आणि म्हणून तणाव आपल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हावी होतो. आणि मोठा आघात जो आहे वेगवेगळ्या आपण काल शिकलो तुम्ही देखील अनेक गोष्टी सांगितल्या त्या भागांवरती तणाव जो आहे तो आक्रमण करत असतो. आणि पहा येशूने कशा प्रकारे देवाबरोबर एकांतात वेळ घालवला हे आपण वचनातून जे आहे ते पाहणार आहोत. कोणीतरी मला मार्क याचा 1ला अध्याय आणि वचन 35 वाचण्यासाठी मदत करा. मार्क 1ला अध्याय आणि वचन 35 पहा काय म्हणतात ठिकाणी. सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. व्हेरी गुड. वचन सांगतं की सकाळी मोठ्या पहाटेस येशू हा उठला आणि त्याने रानामध्ये जाऊन प्रार्थना जी आहे ती केली. आता बघा ह्या वचनाला ज्या वेळेला आपण वाचतो तर ह्या वचनातून आपल्याला हे समजून येतं की येशूने एकांतामध्ये जे आहे देवाबरोबर बराच वेळ घालवलेला आहे.
आणि बराच वेळ हा येशूला एकांतामध्ये घालवण्याचे जे काही फायदे आहेत ते देखील पाहायला मिळाले. आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण जास्तीत जास्त एकांतात देवाबरोबर वेळ घालवतो, लक्ष द्या, देवाबरोबर वेळ हा येशूने कोणत्या वेळेला घातलेला आहे हे ह्या वचनातून आपल्याला स्पष्टपणे समजण्याकरता मदत होते. वचन सांगते की मोठ्या पहाटे सकाळी ना, वचन सांगते की मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन त्याने, लक्ष द्या, आपण आपल्या जीवनामध्ये एकांतात देवाबरोबर वेळ घालवणं फार गरजेचं आहे. आणि एकांतात देवाबरोबर आपल्याला वेळ घालवता यावं यासाठी आपल्याला येशूच्या जीवनशैलीला समजून घेणं फार गरजेचं आहे. येशू ह्या भूतलावरती आपल्यासारखं मानव देहामध्ये राहत असताना त्याला तणावाचा सामना जो आहे तो करावा लागलेला होता. आणि त्याला माहिती होती की तणाव हा फक्त एकदाच येतो आणि निघून जातो असं नाहीये, तर तणावाचा सामना हा जोपर्यंत ह्या भूतलावरती हयात आहे तोपर्यंत करावा लागणार आहे. आणि त्या वेळेला आपल्याला त्या तणावावरती मात करता यावी यासाठी येशू हा स्वतःची तयारी जी आहे त्या तणावावरती मात करण्याच्या अनुषंगातून करताना ह्या वचनातून आपल्याला दिसून येत आहे. तो तणावावरती मात करण्याऐवजी तो येशू जो आहे हा आपल्याला देवाबरोबर एकांतात जास्तीत जास्त वेळ घालवताना मोठ्या पहाटेस जे आहे ते दिसून येत आहे. आता आपण ह्या वचनातून काय शिकू शकतो, तर आपल्याला देखील देवाबरोबर वेळ घालवण्याची आवश्यकता आहे. मग आपण केव्हा देवाबरोबर वेळ ही एकांतामध्ये घालवू शकतो, तर जेव्हा केव्हा आपल्याला वेळ भेटेल त्या वेळेला. मग आपल्याला वेळ केव्हा भेटतील हे आपण आपल्या स्वतःच्या दिनचर्येवरती अवलंबून त्या प्रकारे निर्णय घेऊन ती वेळ जी आहे देवाबरोबर घालवणं फार गरजेचं आहे. आता येशूला मोठ्या पहाटे जे आहे उठून देवाबरोबर वेळ घालवण्याची जी काही संधी आहे, जी काही वेळ आहे ती त्या ठिकाणी भेटत होती. आणि म्हणून आपण पाहतो की तो त्या ठिकाणी एकांतात वेळ घालवण्यासाठी देवाबरोबर मोठ्या पहाटेस उठून रानात गेलेला आपल्याला दिसेल. आणि बघा, ज्या वेळेला त्याने देवाबरोबर वेळ घालवला आणि परत देवाबरोबर वेळ घालवल्यानंतर तो ज्या वेळेला लोकांमध्ये आला त्यावेळेला त्याला जो काही तणावाचा सामना करावा लागणार होता त्याच्यावर त्याने सहजरित्या जे आहे ते मात केली. आणि बघा, कोणीतरी लूक याचा 5वा अध्याय आणि 15 ते 16 वचन वाचण्यासाठी मला मदत करा. लूक 5वा अध्याय आणि 15 ते 16 वचन. तथापि त्याच्याविषयीचे वर्तमान अधिकच पसरले होते गेले आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जमू लागले. पण तो अरण्यात अधूनमधून एकांतात जाऊन प्रार्थना करत असे. व्हेरी गुड. आता बघा, वचन किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की येशू विषयीचे जे वर्तमान आहे ते अधिकच पसरलं गेलेलं होतं. आणि ज्या वेळेला येशू विषयीचं वर्तमान हे अधिकच पसरले गेले असल्या कारणामुळं पुष्कळ लोक समुदाय जो आहे येशूचं ऐकण्यासाठी व आपले जे काही आजार आहेत, रोग आहेत ते बरे करून घेण्यासाठी त्या ठिकाणी जमलेले होते. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की येशू विषयीची जी काही प्रसिद्धी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झाली असल्या कारणामुळं आता लोक जे आहे समुदाय त्याच्याकडे आलेले आहे. कोणी आजार बरे करून घेण्यासाठी आलेला आहे, कोणी त्याचं ऐकण्यासाठी आलेलं आहे. आपण पाहतो की ज्या वेळेला मोठा लोक समुदाय हा एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा वेगवेगळ्या कार्य करण्यासाठी एकत्र येतो त्यावेळेला त्या समुदायाला सांभाळणं फार कठीण जातं. त्यावेळेला त्या समुदायाची जी काही निगा राखणं जे आहे ते फार
कठीण जातं. त्यावेळेला त्या मोठ्या लोक समुदायाला व्यवस्थित प्रकारे हँडल करणं हे फार कठीण जातं. तो एक तणाव आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये कमवते एकटेच असतात आणि अनेक गरजा त्या ठिकाणी घरातल्या लोकांच्या असतात, त्यावेळेला त्या गरजा पूर्ण करणं हा एक तुमच्याकडचं चॅलेंजिंग तणाव आहे. आणि त्या ठिकाणी त्या तणावाला तुम्हाला व्यवस्थित प्रकारे हाताळता यावं किंवा त्यावरती मात करता यावी, यासाठी तुम्हाला देवाची गरज आहे. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीने काहीही करू शकत नाही. आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने काही करू शकत नाही. कारण नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजा अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येतो की जो रस्ता माणसाला सरळ दिसतो त्याच्या शेवटास मरण आहे. वचन सांगतं की आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. तर आपण काय केलं पाहिजे? ज्या वेळेला आपण तणावाचा सामना करत असतो, तणाव हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, एकाच प्रकारचा तणाव नसतो. पण प्रत्येक तणाव हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी येतात. प्रत्येक तणाव हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये उद्ध्वस्त करण्यासाठी येतात. प्रत्येक तणाव हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कोणता ना कोणता त्रास देण्याच्या अनुषंगाने येत असतात. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की येशू हा तणावावरती मात करण्या अगोदर आपल्या पित्याबरोबर, देवाबरोबर एकांतात वेळ जो आहे तो घालवत आहे. लक्ष द्या, दिवसाच्या सुरुवातीमध्ये येणारे जे काही चॅलेंज आहे किंवा दिवसभर येणारे जे काही तणाव आहे, चॅलेंजेस आहे, त्यावरती जर तुम्हाला मात करायची आहे तर मग तुम्हाला मोठ्या पहाटेस उठून देवाबरोबर वेळ घालवणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही एकांतामध्ये देवाबरोबर वेळ घालवा, आपल्या घरामध्ये एक अशी जागा तयार करा की ज्या जागेमध्ये बसून तुम्ही बायबल वाचा. एक अशी जागा तयार करा आपल्या घरामध्ये की ज्या जागेवरती बसून तुम्ही देवाची स्तुती करा, गाणे गा, प्रार्थना करा. त्या ठिकाणी बसून तुम्ही देवाचं जे काही मार्गदर्शन आहे दिवसभराकरता ते तुम्ही घ्याल. त्या दिवसाच्या सुरुवातीलाच एक अशी जागा तयार करा. येशूची आपण पाहतो की मार्क याचा 1 अध्याय 35 वचनातून त्याची एक जागा होती, तो अरण्यामध्ये जायचा आणि अरण्यामध्ये जाऊन तो आपल्या पित्याबरोबर तणावावरती मात करता यावी यासाठी वेळ जो आहे तो घालवत होता. लक्ष द्या. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोठा जो काही लोक समुदाय आहे, त्या लोक समुदायातून माध्यमातून येणारा जो काही तणाव आहे त्यावरती येशूला मात करता यावी यासाठी जो काही आजारी समुदाय आहे, त्या आजारी समुदायाच्या माध्यमातून येणारा जो काही तणाव आहे त्या तणावावरती मात करता यावी यासाठी येशूने अगोदरच स्वतःला जे आहे तयार केलेलं होतं. घरामध्ये जर तुमच्यावरती जर जबाबदाऱ्या आहेत, तुम्ही जर जिम्मेदार व्यक्ती आहात, तर मग तुमच्यावरती अनेक जर जबाबदाऱ्या असतील तर मग तणावाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आणि ह्या तणावावरती मात करता यावी याकरता काय करणं गरजेचं आहे? तर वचन सांगतं की एकांतामध्ये जाऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. येशूच्या जीवनाकडे पहा, त्याने मोठ्या सेवा कार्यानंतर किंवा मोठ्या सेवा कार्या अगोदर त्याने तणावावरती मात करता यावी यासाठी सर्वात बेस्ट काय निवडलं तर आपल्या देवाबरोबर, आपल्या पित्याबरोबर एकांतामध्ये वेळ घालवला. ह्या वचनामध्ये लिहिलेलं आहे बघा, वचन 16 पहा. ब्रदर सुभाष, वचन 16 परत एकदा. लूक 5:16 का? येस. पण तो अरण्यात अधूनमधून एकांतात जाऊन प्रार्थना करत असतो. हा, पण येशू अधूनमधून अरण्यामध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करत असत. त्याची प्रार्थना काय असू शकते यावरती विचार करा.
कारण मोठ्या लोक समुदायाला त्याला तोंड द्यायचं आहे. मोठ्या लोक समुदायाला त्याला वचन शिकवायचं आहे. मोठ्या लोक समुदायाला त्याला शांती जी आहे ती द्यायची आहे. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते द्यायचे आहे. त्यांच्या जीवनामध्ये असलेले सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, अशुद्ध आत्मे, वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे, कुष्ठरोगी, रक्तस्रावाचे आजार, आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे, विचार करा. ह्या आजारांना त्याला तोंड द्यायचं आहे, त्यांना बरं करायचं आहे, त्यांना देवाचं वचन सांगायचं आहे. जर तुम्ही योहानाचं पुस्तक 5वा अध्याय जर पाहिला तर त्या ठिकाणी 38 वर्षाच्या दुखणेकराची एक खरी घटना आहे. आणि तो 38 वर्षाचा जो काही दुखणेकरी आहे, बरं व्हावा या अनुषंगातून त्या तळ्यातलं पाणी वेळोवेळी स्वर्गदूत यायचं आणि हलवायचं, आणि जो कोणी पहिल्यांदा त्या पाण्यात जायचं त्या वेळेला तो पहिला गेलेला व्यक्ती बरा व्हायचा. आणि हा अनेक वेळा त्या पाण्यामध्ये जाऊन बरं होण्याची इच्छा दर्शवत असताना तो कृती करायचा. पण त्याचं म्हणणं असं होतं येशूला की मी जायच्या अगोदरच दुसरा कोणीतरी जातो आणि बरा होऊन गेलो. म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी 5 पडव्या होत्या आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे, आजारी लोक होते आणि प्रत्येकाची इच्छा बरं होण्याची होती. आणि म्हणून प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने स्वर्गदूत येऊन त्या तळ्यातलं पाणी हलवण्याची वाट जी आहे ते बघत. आता विचार करा, त्यांच्यामध्ये एवढं जर कॉन्फिडेशन आहे बरं होण्याची, तर येशू हा जिवंत देव मानव देहामध्ये आहे. आणि ज्या वेळेला तो लोकांमध्ये यायचा त्यावेळेला लोक किती गोंधळ करत असतील, किती लोकांची कॉन्फिडेशन असेल, त्याची सावली पडावी, त्याच्या कपड्याला मला शिवता यावं, त्याने माझ्याबरोबर बोलावं, त्याने मला स्पर्श करावं, त्याने मला शिकवावं. विचार करा, अशा प्रकारे लोकांना हँडल करण्याचा जो काही तणाव आहे त्याच्यावरती मात करता यावी यासाठी त्याने काय केलं, त्याने एकांतामध्ये जे आहे ना आपल्या देवाबरोबर वेळ घालवला. त्याने प्रार्थना केली, त्याने देवाचं मार्गदर्शन मागितलं, त्याने देवाचं सामर्थ्य मागितलं, त्याने देवाचं ज्ञान मागितलं, त्याने देवाकडे त्या ठिकाणी प्रकाशन मागितलं. लक्ष द्या, दिवसभराच्या कामामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तणावाचा सामना व्यक्त करावा लागणार आहे. आणि त्या प्रत्येक तणावावरती तुम्हाला मात करता यावी, त्या प्रत्येक तणावातून तुम्हाला मार्ग काढता यावा, त्या प्रत्येक तणावामध्ये तुम्हाला व्यवस्थित तो तणाव हँडल करता यावा, यासाठी तुम्ही मोठ्या पार्टीस उठून जे आहे देवाजवळ बसणं फार गरजेचं आहे, प्रार्थना करणं फार गरजेचं आहे, देवाचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे, बायबल वाचणं फार गरजेचं आहे, देवाची स्तुती आराधना करणं फार गरजेचं आहे. दिवसभराच्या स्ट्रगलला घेऊन तुम्ही देवाकडं उच्चतम जे काही ज्ञान आहे ते मागणं गरजेचं आहे, विजडम जे आहे ते मागणं गरजेचं आहे. लक्ष द्या, अशा प्रकारे तुम्ही तणावावरती मात करता यावी यासाठी एकांतात वेळ घालवणं फार गरजेचं आहे. म्हणजे आज तुम्ही एकांतामध्ये वेळ घालवाल, निश्चित अर्थाने तुम्हाला तुमच्या तणावावरती जे आहे ते मात करायची. देवबाबा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देतो.